आपण आपल्या दुःखाचा बाजार मांडला ना तर त्याचा व्यापार व्हायला अजिबात वेळ लागत नाही. हाय, मी सपना. मी मराठवाड्याला राहते आणि स्वयंपाकाचे कामं करते. आज सकाळपासून माझ्या मागे खूप लगबग होती. ढिगभर भांडे पडलेले होते. नळाला पाणी नसल्यामुळे भांडे वगैरे घासायचे तसेच राहिले होते. माझा कामाचा वेळ झाला, मी कामाला निघून गेली. माझ्या मागे दीदीने टोपलभर भांडे घासून घर चकाचक करून ठेवलं. या 1 महिन्यात दीदीला खूप दगदग झाली. मी तरी पण तिच्यावर खूप चिडते, खूप रागावते. तरी ती शेवटी येऊन मला चिपकते. मायलेकीचं नातं असंच असतं ना हो. तिच्यावर कितीही रागवली, कितीही चिडली तरी तीच मला समजून घेते. माझं दुःखही तीच समजून घेते आणि मला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. म्हणून म्हटलं, आपल्या मनातल्या गोष्टी बाहेर जर सांगितल्या तर त्या गोष्टींचा बाजार होतो. म्हणून मनातल्या गोष्टी मनातच ठेवायच्या आणि आनंदाने आयुष्य जगायचं. आज मी सकाळी स्वयंपाकामध्ये बनवली होती मिक्स व्हेजची भाजी. त्याच्यामध्ये मी बरबटी, 1 शिमला मिरची, आलू, टमाटर वगैरे सगळं काही घेतलं आणि छान भाजी केली. दीदीला आज बासमती तांदूळाचा पुलाव खायचा होता. मी 1 किलो तांदूळ घेऊन आली. 10 मिनिट वाटीभर तांदूळ भिजू घातले आणि बघा तिला छान पुलाव बनवून दिला. तूप वगैरे टाकून तिने मस्त खाल्ला. त्याच्यानंतर ना इतका पसारा झाला होता अंगणामध्ये. पावसाळा सुरू होतोय आणि ह्या नको असलेल्या सामानाचा ढिगभर गर्दी इथं झाली होती. मी सगळा कचरा एका पोत्यामध्ये भरला आणि तो पेटून दिला. उद्यापासून मुलांची शाळा होणार आहे. शाळेची लगबग राहणार, आणखी नवीन वस्तू घरामध्ये येणार. मग ह्या जुन्या चपला वगैरे कोण वापरतं? आता त्याचे एक बेल्ट वगैरे तुटलेले आहे. हे दीदीचं जे दप्तर आहे ना ते पण खूप जुनं झालं होतं, ते पण पेटून दिलं. तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की फॉलो करा.